अहंकाराचा त्याग करा. अहंकार नको असणारी गोष्ट आहे पहिली तुमच्या जीवनातली. ती एकदा गेली की देव झाला तुम्ही. अभिमान गेला. तुका म्हणे देव होण्याकरता ही नको असणारी पहिली गोष्ट लक्षात ठेवा. अहंकार तुमच्या जीवनामध्ये नको आहे. त्याग करा. आता त्यागाची व्याख्या काय करता येईल बरं? त्याग शब्दाची व्याख्या सहज सोपी करूया आपण. एक गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी गोष्ट सोडणं याला त्याग असं म्हणतात. ही माझी व्याख्या आहे, साधी सोपी. मलाच अवघड येत नाही तर तुम्हाला काय? एक गोष्ट मिळवायसाठी दुसरी गोष्ट सोडणं याला त्याग असं म्हणतात. मुंबई ते पुणे जायचंय, पुण्याला जायचंय, चालत जाणार का? नको. मग एस टी पकडायची आहे का? बस एस टीत. पण एस टीत बसल्यावर तुला प्रवासाचं सुख पुण्यापर्यंत ही गोष्ट मिळणार आहे. त्यासाठी कंडक्टरला 250 रुपये काढायचं आणि गप त्याच्या हातात द्यायचं. गेलेले 250 रुपये त्याला दिले ना, याला त्याग असं म्हणायला हरकत नाही. प्रवासाचं सुख ही गोष्ट मिळणार आहे तर खिशातले पैसे देणं याला म्हणतात त्याग. देवत्व मिळवायचं आहे, अहम ब्रह्मास्मी प्राप्त करायचं आहे, मी देव आहे या अनुभूतीला जर पोहोचायचं आहे ना, तर त्याग करावाच लागेल, सोडावाच लागेल. काय सोडायचं आहे? तो अहंकार सोडायचा आहे, अभिमान सोडायचा आहे. पोरं बसलेली म्हणली, महाराज अहंकार सोडायचा आहे. गोष्ट कळली, पण कोणचा अहंकार नको माणसाच्या जीवनात? कोणचा अहंकार सोडावा? महाराजांनी पुन्हा तोंडावर हात मारला. का वागतच कसं नालायकासारखं होता लागा? लय डोकं आहे तुम्हाला. अहंकाराचे प्रकार असतात हे बी तुम्हाला कळतंय? तर पोर म्हणली तर वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार असतो 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 महाराज म्हणले बघा, कोणताच अहंकार ठेवू नका. हे बघा, अहंकार संपत्तीचा, स्वकर्तृत्वाचा, मनगटात असणाऱ्या जोराचा, कधी स्वस्वरूपाचा असेल, सत्तेचा असेल, संपत्तीचा असेल, स्वकर्तृत्वाचा असेल, स्वस्वरूपाचा असेल आणि एखाद्या वेळेला तो शेवटचा अगदी वाटोळ करणारा ज्ञानाचा सुद्धा अहंकार असेल. निदान बाकीचे थोडेफार चालतील पण ज्ञानाचा नाही रे बाबा. ज्ञानाचा अहंकार जर झाला तर तो अहंकार त्या ज्ञानाची, कापुराची वाती अशी समाप्ती करून टाकतो. एकानं लगेच शंका विचारली, महाराज अहंकार ज्ञानाचीच वाट का लावतो? ज्ञानाकडंच अहंकार का जातो? महाराज हसले. महाराज म्हणले, बाबा अहंकार आडाण्याकडे जात नाही कधी. आडाण्याकडं नाही जाणार. बरं म्हणले, का नाही जात? महाराज म्हणले, अहंकार आडाण्याकडे जर जाईल तर तो काय खाईल? ज्ञान हेच अहंकाराचं खाद्य आहे. म्हणून ज्ञानाला माऊलीची ओवी कशी वाया जाईल? नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. संज्ञानाचे झोंबे कंठी संकटे नाचवे. अहंकार ज्ञानाच्याकडे जातो न वाट लावतो. जाणीव ज्ञानाचा उदय झाल्यानंतर शांतता पाहिजे. मृदंग चांगला शिकायचा पण लाईनीत राहायचं. गायला चांगलं शिकायचं, लाईनीत राहायचं. कीर्तन चांगलं करायचं पण शहाणपणा नाही करायचा, शहाण्यासारखं करायचं. शहाणं जरूर व्हायचं पण शहाणपणा मात्र करायचा नाही. मीच एक तो ज्ञानी असं म्हटला की तो झाला अभिमानी आणि वाट लागते वाट. ज्ञानी जरूर व्हायचंय पण ते ज्ञान फक्त आणि फक्त मलाच आहे हा अभिमान आहे. डॉक्टर चांगलं व्हा, इंजिनियर चांगला व्हा, कन्स्ट्रक्शन चांगलं पैकी करा, पण माझ्यासारखी अक्कलच दुसरे कोणाला नाही म्हणलं ह्याला काय अर्थ? तो अभिमान. एक पोरग गावातलं, खेडेगावातून गावातलं गेलं, वैराग्य उत्पन्न झालं, ते काशीलाच गेलं पळून. काशीला गेलं आणि 12 वर्षांनी पंडित होऊन गावात आलं. गावकऱ्याला अभिमान वाटला, आपल्या गावचा पोरगा काशीला जाऊन प्रकांड पंडित होऊन आला. हत्तीच आणला, हत्ती त्याला मिरवायला, हत्तीवर अंबारीत त्याला बसवला. मग मिरवणूक काढायची तर मग लगेच काय म्हणायचं त्याला, तात्काळ मिटिंग बसली सगळ्या गावकऱ्यांची. म्हणले हत्ती पुढं वाजंत्र्याची काय व्यवस्था काय करायची? भजनी म्हणली आम्ही आहे ना, मिरवणूक महाराजाची आहे, भजनीच लागणार. पेणार जरी मेलं तरी गावात भजनीच नेतात ना. हे तर चांगलं आहे, महाराज गावातला आहे आणि काशीला जाऊन पंडित होऊन आलाय. भजनी म्हणले 50 टाळकऱ्यांचं भजनी मंडळ हत्तीच्या पुढं चालणार. चलू देखेवर चालायची ती मिरवणूक. लगेच दुसरी पोरं 2-4 घुसली मिटिंग येतं. म्हणले गावातलं ढोल लेझमाचं पथक जिल्ह्यात नाव वाजलेलं आहे.
ढोल लेझिम का नको? भजनी म्हणले आणा, आम्ही हत्ती पुढं तुम्ही आमच्या पुढं, ढोल लेझिम चलू द्या. तोवर आणखीन गायराट कार्टी सायराट त्या मिटिंगेत घुसली म्हणले होय डीजे का नको? म्हातारी म्हणजे आणा. मग डीजे 1 नंबरला, 2 नंबरला ढोल लेझमावाली, 3 नंबरला भजनी, 4 नंबरला हत्ती महाराज. यारे यारे लहान थोर अभंग म्हणायची ही भजनी. ढोलवाल्याला बी काय कळना आणि भजन्यांना यारे यारे म्हणलं का भजनी. अभंग चाललेला यारे यारे लहान थोर, भजनी नुसतं यारे यारे म्हणलं का डीजे तिकडून बोंबलायचं बाई वाड्यावर या. त्या महाराजाला वर्ण उडी टाकून आत्महत्या करावं वाटायचं. काय भजण्याचा डोल लेझमाचा डीजे कशाचाच नाही, कशाला मेळ लागला. शेव आली मिरवणूक, 20,000 लोक बसून होती. हत्तीवरनं शिडी लावून महाराज उतरून घेतले. महाराजांना छोटंसं आसन, त्याच्यावर 2 फूट जाडीची रेशमाची गादी, त्याच्यावर सुंदर अशी शिक्रापूरची साऊंड सिस्टीम. शिक्रापूर हो, तिकडं सगळे पंचक्रोशीतलं मोठे मोठे कार्यक्रम म्हणजे वन डे असो किंवा मॅच म्हणजे कसोटी असो 7 दिवसाची, साऊंड सिस्टीम हीच असते फक्त, पण तिकडं असते. इकडं आता हे मैत्रीमुळं आलं ते एवढ्या लांब विचार. आणि ते महाराजांना बसवलं गादीवर आणि मग हारतुरे घालायचा कार्यक्रम झाला. हार तर इतकं घातलं बाबा, इकडून घालणाऱ्यानं घालायचं आणि इकडून काढणाऱ्यानं काढून घ्यायचं आणि टाकून द्यायचा. 2 मजली बिल्डिंग एवढा हाराचा ढिगारा साठला हाराचा. हो, आणि मग सरपंच उभा राहिले बोलायला. गावकरी बंधूंनी बघितलं, आपल्या गावाच्या मातीत जन्माला आलेलं हे लेकरू एवढे मोठे महाराज झाले, आता प्रकांड पंडित झाले. एकच विनंती गावकऱ्यांतर्फे त्यांना, तुम्ही आता गाव सोडून पुन्हा कुठं जाऊ नका, आश्रम इथंच बांधून देण्यात येईल. तुम्ही गुरुवार सोमवार शनिवार प्रवचन करा आणि गावकऱ्यांना ज्ञानी करा अशी तुमच्या चरणी विनंती. आजपासून तुम्हाला आरे तुरे कोणी बोलणार नाही. ज्ञान एवढं कमावलं, तुम्ही प्रकांड पंडित झाला. आभारी आहे. तुम्ही गावी परत आला, आमच्या सत्काराचा स्वीकार केला. सरपंचाचं भाषण संपलं, सरपंच बसलं. मग आता ज्याचा सत्कार करतात का नाही त्याला सत्कार मूर्ती म्हणतात. मग त्यानं थोडं बोलायचं असतं, उत्तर द्यायचं. म्हणजे सत्कार वगैरे केला, मी आभारी वगैरे लय लय पाला लावायचं नसतं, त्याचं थोडं बोलायचं असतं त्याला. पण ते जरा आगाऊच झालतं, ज्ञानी झाल्यामुळं अभिमानी सुद्धा झालतं. गड्यानं बोलायला सुरुवात केली, मी आपल्याच गावात जन्माला आलो, पण वैराग्य उत्पन्न झाल्यावर मी 8व्या वर्षी निघून गेलो. आज 12 वर्षानंतर मी प्रकांड पंडित वेद ज्ञाता बनून मी गावी आलेलो आहे. तुम्ही हत्तीवरनं माझी मिरवणूक, हत्ती तिथंच होता अजून बांधून ठेवलेला, एवढे मोठे हार मला घातले, हत्तीवरनं मिरवणूक काढली, मी आपला आभारी आहे. बस एवढ्या थांबव त्यानं. पण हे पुढं बोंबाललं जे आता, मी एवढा ज्ञानी झालोय, मी एवढा ज्ञानी झालोय, जमलेल्या 20,000 लोकात कोणी उठा आणि कसलाही प्रश्न पट्ट्याला विचारा, त्याचं उत्तर मी देणार. झाला का नाही अहंकार? त्या मांडवाच्या कडनं 2 म्हैसीन 1 गाई ज्याच्याकडं होती का नाही, ते नदीच्या कडला वावर त्याचं, त्या गवतातनं चिखलातनं गवातन मकवानं कडवाळण कोरांचा भारा बांधलेला गवताचा असला, त्याच्यात वेळा खावलेला, फाटकी बंडी मुंडासं धोतार असं कमरेपाशी खावलेलं, चिखलात गुडघ्यापर्यंत पाय भरलेलं, काळा झार चिकर, गाय नुसता पायाला. आणि ते मशीनला खायला घालायला घरी घेऊन चाललं होतं वजं. त्यानं एवढंच ऐकलं, कोणी उठान कसलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देणार. त्यानं वजच फेकलं ते रोडच्या पलीकडं आणि घुसलं मांडवात. आणि शेवट बसली होती का नाही माणसं, त्यांच्या खांद्याला हात लावला, ऐ ऐ ऐ ऐ ऐ कोण आहे करतंय म्हणून त्या बसलेल्यांनी मागं बघितलं. पहिलं चिखलाचं पाय दिसलं त्याला. काय रे म्हणलं, हे काय चाललंय, काय तुझे डोळे फुटले काय? आपल्या गावातला मुलगा एवढा मोठा काशीला जाऊन प्रकांड पंडित होऊन आला, वाजत गाजत हत्तीवरनं गावातनं एवढी मिरवणूक काढली, एवढा डीजे वाजला, तुझ्या कानावर नाही आला? म्हणलं येत होतं शेतात मला ऐकायला. मग येऊन बघायचं नाही का तू? म्हणलं काय बघायचं त्याला, वाजतंय तिकडं जातच नाही मी, आपला उद्योग सोडत नाही. मग आता डीजे जर ऐकायला आलो असतो, माझ्या मसरांनी काय गुरांनी भितड चाटायची का? त्यांच्या पोटाला काय, मी जर इकडं आलो असतो तर. म्हणले पण पाय धुवून तरी यायचं एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये. म्हणला माझ्या पायाचं तुम्हाला काय घेणं? पण हे काय बोलला महाराज आता? ती लोक म्हणली, कुणीही उठान कसलाही प्रश्न विचारा म्हणता येते, एवढं ज्ञानी झालंय. म्हणला हेच मला पटलं नाही ह्याचं, म्हणून वज फेकलं म्हणला डोक्यावरचं ना आलोय मांडवात.
हे काशीला जाऊन येई ना का, पण हे वागणं बरं नव्ह. आपल्याला नाही पटलं म्हणे. ते लोक म्हणले तुझ्या पटण्याला काय चाटायचं, जा पाय धुवायचा, जा घरी पळ पळ पळ. नाही नाही म्हणला, मी त्याला विचारतो ना प्रश्न. गप्पे, तू काय विचारतो येड्या? 50-50 वर्ष कीर्तन ऐकलेली पुढं बसलेत त्याच्या पांढऱ्या कपड्याची. तू काय शाना लागून गेला, त्याला काय विचारशील रे? म्हणला मरू दे, बाकीचं जाऊ दे, पण काय बी विचारेन की म्हणला मी. ती म्हणले ना काय बी विचारा, मला जाऊ द्या. चौघ त्याला आवरायची आणि चौघाला दाबायचं. म्हशीचं दूध पित होतं ते. चौघाला दाबायचं, उसळी मारायचं, मला जाऊ द्या म्हणायचं. त्या महाराजाचं ध्यान गेलं. मला महाराज म्हणले, हे काय झालंय, काय तिकडे, काय झालंय? सगळी लोक बघायला लागली, मग काय झालं. आणि त्यानं चौक दाबली म्हणला, मला पुढे यायचे. कशाला? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तू प्रश्न विचारणार? अरे एवढी चांगली चांगली लोकांची तोंड बंद झाली, कोणी विचारायचं तू? म्हणला हो दे त्यांची तोंड बंद, माझं आहे ना चालू. म्हणला मी येऊ का? त्या महाराजाला असं वाटलं याला येऊ नको प्रश्न विचारायला म्हणावं, तर लोक म्हणतील बहुतेक हे कमकुवत दिसतंय अभ्यासाला. झाला. महाराज म्हणले, ये द्या रे द्या, सोडून द्या, हे येऊ दे, ये. आता ये म्हणले, मोकळा जसा गडी झाला का नाही तसा राजू महाराज 20,000 लोकातनं त्याला तिथनं महाराजापाशी यायला 15 मिनिटं लागाय पाहिजे होती का नाही? 1.5 मिनिटात आलं ते. याचं कारण काय? चिखलानं भरलेले पाय, दुसरं काय? ते रस्ता द्या म्हणलंच नाही कोणाला, आणि बाजूला व्हावी म्हणलं नाही कोणाला. जे सणाट सुटलं त्याला आलेलं बघितलं का लोक म्हणून 1.5 मिनिटात गडी स्टेज पाशी. राम राम. महाराज म्हणले, राम राम. तू प्रश्न विचारणार? शिक्षण किती झालंय? म्हणलं गेलोच नाही शाळेचं तोंड बघाय. अरे मग काय विचारणार? काय बी विचारेन. विचार, चल विचार. म्हणलं द्या उत्तर. टप गुडगुड धप ब्या. महाराज म्हणले, रिपीट अगेन. आणखीन एकदा सांग, आणखीन एकदा सांग. म्हणला टप, हे वाजवायचं. टप गुडगुड धप ब्या. घ्या. बिया निघतच नाही त्यात. मी लय जणांना बसवलंय, तास बसवलं बाजूला घेऊन, बिया निघत. टप गुडगुड धप बिया. उत्तर द्या. महाराज विचार करायला लागलं. टप गुडगुड हे अजातवादात नव्हतं, विवर्तवादात बी नव्हतं, दृष्टीसृष्टीवादात नव्हतं, सृष्टीदृष्टीवादात बी नव्हतं. विचारसागर तर लय मागं गेला, कशातलंच नव्हतं. महाराज विचार करायला लागलं, कसं डोकं चाललंय ह्याचं. आणि ती गप बसतंय वय. टप गुडगुड धप द्या, उत्तर द्या. महाराज म्हणा, जरा थांब, जरा थांब. म्हणलं जरा काय थांब, मला जायचंय लांब, मला आहे काम. हा, तुम्हाला आलाय काम. द्या द्या द्या, उत्तर द्या. महाराज कर कर दात खायचं, त्या हाराच्या ढिगाऱ्याकडे बघायचं, हाराकडे बघून हत्तीकडे बघायचं, मिरवणूक डोळ्या पुढे यायची, आणि हे ज्या उड्या बघायचं. महाराज मनातल्या मनात म्हणायचं, का झक मारली म्या. गपरायचं ना. एवढं हार मला घातल्या, तर आता हार मानायची पत्करायची वेळ आली, आणि ते टनाटना उड्या म्हणे. टप गुड उड द्या, उत्तर द्या. तासानं महाराज म्हणले, बाबा मला उत्तर येत नाही. ते म्हणलं येत नाही? म्हणलं असं पुन्हा बोलायचं नाही. चलू का? आणि निघाला गडी. महाराज म्हणले, धरा त्याला, धरला 2-4 जण. म्हणलं मला आता का धरता? 20,000 लोकात माझी आबरू घालवली, तू तसाच चालला, तुला उत्तर द्यावं लागल. म्हणलं मी देतो की. मग दे ना उत्तर. म्हणलं देतो, सोडा. स्टेज पुढं उभं राहिलेलं. म्हणला मला काय म्हणायचं आहे महाराज, तुम्हाला उत्तर येत आहे का? महाराज म्हणले नाही. मग म्हटलं मला येत आहे का नाही? महाराज म्हणले हां. मग म्हटलं आपण एक काम करू, मी काय म्हणतो, मला उत्तर येत आहे तरी मी खाली, तुम्हाला येत नाही तरी तुम्ही वर, या खाली. महाराजानं उडीत टाकली बाबा खाली, सबसेल हारपत करली. म्हणला मी तिथं जाऊन गादीवर बसू? बस बाबा जा. चिखलाच्या पायासकट आलं,
2 फूट जाडीची रेशमाची गादी, त्या गादीवर रेशमाच्या दाना 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 नाचलं ते गादीवर आणि पुन्हा बसलेलं लय मग वाटलं. त्याच्या मनात एक विचार आला, मी तुम्हाला सांगतो त्याच्या मनातला विचार. ते आपलं स्वगत आहे ते. त्याच्या मनात विचार आला, म्हणला जनता लय नालायक आहे म्हणला. ज्याला अक्कल नाही त्याला गाद्या देतात, ज्याला काहीच नाही अक्कल त्याला देतात गाद्या. आणि सगळ्याच्या पोटाचा पोशिंदा आमच्यासारखा चिखलातच मरतोय दाद्या. त्याच्या मनातलं मनोगत. मेलो चिखलात मी म्हणला आम्ही असेच, कशालाच भाव नाही, काय 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 आम्हाला लाईट वेळेवर नाही, काय नाही, सगळं आमच्याकडे कोण बघतंय. आणि नाही त्याला गादी देऊन बसली लोक ही जनता, असं त्याला वाटतं. आणि ती महाराज म्हणले द्या उत्तर. म्हणला हा टप गुडगुड द्या बेचं उत्तर असं आहे. म्हणला मी राहतो पत्र्याच्या घरात. तो महाराज म्हणला दात पाडी ना मी तुझं, तू कुठं राहतो, मी काय जनगणनेवाला आहे का तुझे घर मोजाय आलो कशात राह. ते वर्ण म्हणला गप्पा राव तुम्ही, गप्पा तुम्हाला येत नाही, तोंड बिबन ठेवीत नाही, मी पत्र्याच्या घरात राहतो. ते महाराज म्हणला पण ह्याचा त्या उत्तराशी संबंध काय. म्हणला संबंध आहे, तुला येत आहे का. म्हणला नाही ना. मग गप राय ना. मी पत्र्याच्या घरात राहतो. पत्रा असा उतरता निमुळता. महाराज म्हणला कसा का असं निमुळता निमुळता. म्हणला पुढे ऐका, मी राहतो त्या माझ्या घराच्या पाठीमागं एक कवटाचं झाड. रात्री सुटला वारा, कवट झाडाचं तुटलं, पत्र्यावर पडलं टप. पत्रा होता उतरता निमुळता. मग पडलेलं कवट बसल का गप. ते निघालं झपाझप. पत्र्यावर न कवट निघालं गुडू 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 गुडू. खाली दारात बांधली होती शिळी, शिर्डी शिर्डी शिळी. त्या शिळीच्या पोटावर अर्ध्या किलोचं कवट पडलं धप. ती तरी कशी राहील गप. शिर्डी मोठ्यानं बोंबलली व्या. महाराज म्हणले तुमचे पाय घ्या. अहंकाराची अशी समाप्ती होते. जाणीव ज्ञानाचा उदय नाही करून घ्यायचा का, करून घ्यायचा. पण मीच एक ज्ञानी म्हटला की तो झाला अभिमानी. तिलांजली द्या, त्याग करा, लाथ मारा त्यागावर. नको असणारी पहिली गोष्ट केली स्पष्ट. तुकाराम महाराजांना मुलं म्हणली महाराज 2 गोष्टी पाहिजे असणाऱ्या सांगायच्या आणि 2 गोष्टी नको असणाऱ्या सांगायच्या. आपलं ठरलं होतं आता पाहिजे असणाऱ्या 2 नको असणाऱ्या 2 गोष्टीमधली पहिली गोष्ट आम्हाला कळली, आता दुसरी नको असणारी गोष्ट सांगा बरं. महाराज म्हणले लगेच सांगतो. नको असणारी दुसरी गोष्ट महाराजांनी 3ऱ्या चरणात केली स्पष्ट. अंतरीचे विषम काढे, अंतरीचे विषम काढे, अंतरीचे विषम काढे, अंतरीचे विषम काढे.
गाढे येऊ पुढे न द्याव्या ही नको असणारी दुसरी गोष्ट तिसऱ्या चरणात केली स्पष्ट. काय होतं माहितीये का या अभंगाचा घोटाळा? पहिलं चरण झाल्यावर चाली लावणाऱ्यांनी दुसऱ्या चरणाला चाल लावून ठेवलेली असते. आम्ही भसकीनं म्हणतो आणि महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, मग ती बघायचं चालतं. चाल लावून ठेवलेली असते. शब्दात थोडाफार फरक पडतो ना. असं अंतरीचे विषम गाढे येऊ पुढे न द्यावे याचा सरळ अर्थ असा नको असणारी दुसरी गोष्ट आहे. तिसऱ्या चरणात सांगितली, अंतरात्म्यातल्या वाईट विषयांची शृंखला परमार्थ मार्गावर आडवी येऊ द्यायची नाही. भक्ती करत असताना वाईट विषयांना पुढं आणायचं नाही. स्पीड ब्रेकर सारखे त्या भक्ताची आणि त्या भक्तीची ती स्पीड, तो वेग ते कमी करतात, भगवंतापर्यंत पोहोचू देत नाहीत, अशी आडखाटी निर्माण करतात. त्याची शृंखला म्हटलेलं आहे. एक वाईट कर्म केलं की दुसरं करू वाटतं, दुसरं केलं की तिसरं करू वाटतं. ती शृंखला तोडण्याची गरज आहे. साखळी जशी लोखंडाची असते ते तोडायला आपण वापरतो गण. छन्नीनं घाणानं घाव घातला का साखळी तुटते, तसं करायला लागतंय, तोडावं लागतंय. महाराज म्हणतात त्यांना आडवं येऊ देऊ नका ना चांगलं कर्म करायचं असताना. परमार्थ मार्गावर चाललाय, इच्छित साध्य साधायचंय, भगवंत प्राप्ती किंवा मीच तो देव आहे हे कळवून घ्यायचंय ना. कशाला आपपर भाव, त्या द्वेष आपपर भाव, द्वेषमूलक भाव या अंतरात्म्यातल्या वाईट विषयांच्या यादीतले येतात. गाडे शब्दाचा अर्थ आहे विषय. अंतरीचे विषम गाडे, अंतरात्म्यातल्या वाईट विषयांना पुढं आडवे येऊ द्यायचं नाही. त्याच्यात आपपर भाव मोडतोय, द्वेषमूलक भाव मोडतो. का भाव तसा निर्माण करायचा? परमार्थ करतोय ना आपण, योग्य मार्गानं योग्य दिशेनं चाललेली वाटचाल आहे ना आपली. कशाला मनात तसले वाईट विचार आणावे? हे रावणाला सुद्धा कळलं. एक प्रसंग आहे, आपला सर्वेश्वर मंदिर आहे हे. माझ्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे ज्याचं खावं त्याचं गाव, असं पण थोडं व्हावं. 18 पद्म वानरांच्या सह राम लक्ष्मण वगैरे सगळे नल नील अंगद जांबुवंत हनुमंत हायग्रीव सुग्रीव वगैरे सगळे लंकेच्या दिशेने निघालेले. तर समुद्र आडवा आला. आता समुद्रातून जायचं कसं? रस्ता मागितला. लक्ष्मणदादांना राग आला. रामांना लक्ष्मणदादा म्हणतात, मागायचं नाही क्षत्रियानं, मिळवायचं. राम म्हणतात, सारखंच दादागिरी नाही करावी. हा, जर तसा समोर असला ना रगील, तर त्याला रगीलपणानंच उत्तर द्यायचं. पण आधी हात जोडून काम होतंय तर कशाला त्यांना धनुष्याला हात लावायचा आहे? 3 दिवसाचं उपोषण वगैरे, रस्ता मार्ग सेतू बांधायचं ठरलं. पुढं चला आता सगळं रामायण सांगू का काय तुम्हाला? 10 मिनिटं राहिलेत कीर्तनाला. आता रामरायांनी असा विचार केला की सेतू बांधायचा आहे ना, तर हे चांगलं कार्य आहे, सत्कर्म आहे, चांगलं काम आहे. या चांगल्या कामाची सुरुवात करत असताना आपला परमपिता भगवान शिव शंकरांची आराधना करावी आणि शंकरांच्या पिंडीची इथं स्थापना करावी. रामेश्वर भगवान शंकरांच्या पिंडीची स्थापना करण्याचा निर्णय रामरायांनी घेतला. पण विचार असा केला, शंकरांच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करायला प्रकांड पंडित दशग्रंथी ब्राह्मण तर लागणार ना. सुग्रीवाला हात मारले, सुग्रीवा इकडे ये. सुग्रीव आले टनाटना उड्या मारत. काय म्हणता प्रभू बोला. या अक्षदा घे. तांदूळ दिले त्याच्या हातात सुग्रीवाच्या रामप्रभूंनी. ह्या तांदळाच्या अक्षदा घे. म्हणलं हे कोणाला द्यायचं? त्या काळात निमंत्रण अक्षदेव चालायची, पत्रिका नसायच्या. जागरण गोंधळ लग्न सगळं अक्षदा तांदळाचं अक्षद दिलं की निमंत्रणच जमजायचं. या तांदळाच्या अक्षदाचं निमंत्रण देवा कुणाला द्यायचंय? रामप्रभूंनी सांगितलं, तू लंकेत जा आणि रावणाला म्हणावं रामांनी तुला शंकरांच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करायला पुरोहित म्हणून, ब्राह्मण म्हणून तुला पौरोहित्य करण्यासाठी निमंत्रण दिलंय. अक्षदा घे, जा रावणाला देऊन ये, त्याला पूजायला बोलवू द्या. ती सुग्रीव जे पिसाळलं का नाही, म्हटलं तुमची नेली राव त्यानं, तुमची बायको पळवून नेली त्या नालायकानं, तुमच्या पत्नीचं अपहरण केलंय त्या हरामखोरानं. पार मेली होई ब्राह्मण सगळी, मेली ब्राह्मण सगळी.
त्यालाच हरामखोराला बोलवायचा, एवढा नालायक. राम म्हणले तू किती नालायक आहे तुला नाही कळायचं, आणि कसं आहे हे मला माहीत आहे. तुझं काम काय आहे, सेवक आहेस ना माझा, जा अक्षदा देऊन या. सुग्रीव म्हणलं पण दुसरे ब्राह्मणाला देऊ ना, याला कशाला बोलवाय. राम म्हणले त्यानं नाही घेतलं निमंत्रण तर दुसरा बघू ना, तू पुढचं कशाला दार तोडतो, जा 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 जा. सुग्रीव गेलं, पण जाताना तनाच गेलं राव करून. खरं नाही म्हणलं तुमचं हे मोठ्या लोकांचं. हा, तुम्ही आतनं एकच असता, तुम्ही व्हा एक ना आम्ही फोडतो दगडाने डोकी. तुमची चांगली दिसती आता एकी. हे जुनं आहे बरं का, जुनं आहे हे, उगाच टेन्शन घेत जाऊ नका. ते आतनं एकच असते. सुग्रीव गेले, रावणाची भेट घेतली. अर्थात ते तर थोडा बराच प्रकार आहे, पण आता वेळ नाही सांगायला. सुग्रीवाने रावणाची भेट घेतली. ही घ्या अक्षदा. रावण म्हणला कशाच्या. रामांनी तुम्हाला उद्या शंकरांच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं निमंत्रण दिले. पौरोहित्य म्हणून तुम्हाला यजमान ते आहेत, पौरोहित्य तुम्ही करायचंय, घ्या निमंत्रणाच्या अक्षदा. रावणानं लगेचच हात पुढं केला आणि तांदळाच्या अक्षदा घेतल्या, म्हणजे निमंत्रण स्वीकारलं. रावणाची अडचण अशी आहे, माझं आराध्य दैवत भगवान शंकर, रावणाचं दैवत भगवान शंकर, आणि त्यांच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं, मंत्रोच्चार करण्याचं भाग्य सौभाग्य मला जर लाभत असेल, आणि याहीपेक्षा अलौकिक त्या शंकरांचं सुद्धा जे दैवत आहे त्या दैवताचं नाव राम आहे. रामच मला मारणार आहे, पण मरणाच्या वेळेला मला राम बघायला मिळेल. त्याच्याऐवजी आणखीन एक चान्स जर आज उद्या मी गेल्यावर जर रामापुढं बसायला पूजेसाठी मला मिळतंय, तर मी वाईट डोक्यात आता भावना का घेऊ आणि निमंत्रणाचा आव्हान का करू. मला निमंत्रण स्वीकारलंच पाहिजे. याला म्हणायचं परमार्थ मार्गाची अडचण आपली दूर करून टाकली. नकार नाही दिला, ठीक आहे निमंत्रण स्वीकारलंय म्हणून सांग, जा. आणि बाहेर आल्यावर सुग्रीवाला रावणाच्या त्या सैन्याने ती बावळाट कशी बघा, जाताना बघितलं नाही, बाहेर निघाल्यावर म्हणले ता. सुग्रीव म्हणला बोराच्या आठवळ्या काढल्यावर आणि मारी ना मी एकाला. त्यांनी शस्त्र टाकली आणि पळून गेली. सुग्रीव म्हणला नालायकानो, राजा मला काय म्हणला नाही, तुम्ही उगं बिनपगारीवाल्याने माझ्या मागं लागाव. सुग्रीव आलं माघारी. सुग्रीव माघारी. रावण दुपारी जेवलं नाही हो, रात्री बी जेवलं नाही. रावणाची झोप उडली, झोप. रावणाला एकच विचार सतावत होता, निमंत्रण मी स्वीकारले. अर्धी रात्र झाली तरी रावण या अंगावरनं त्या अंगावर असा तळमळ करत होता, झोप नव्हती त्याला. रावण एकच विचार करायचा, निमंत्रण मी स्वीकारलंय, नियम काय आहे, पौरोहित्य करण्याचं निमंत्रण पुरोहितानं जर स्वीकारलं तर त्यानं पुन्हा तक्रार नाही करायची, मला येता येणार नाही म्हणायचं, घेतली तारीख तर जायचं. माझं असं तसं नाही जमायचं. लयच अडचण झाल्यावर ठीक आहे, समजा पुरोहितानं नियम सांभाळला पाहिजे. पौरोहित्य करण्याचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यानं जायचं, टाळायचं नाही, हा एक नियम. आणि दुसरा नियम असा, पुरोहितानं पूजेसाठी विधियुक्ततेनं पूजा सफल व्हावी यासाठी सांगितलेलं सर्व साहित्य यजमानाला सांगावं, यजमानानं ते आणावं. आणि आल्यानंतर पुरोहितानं जेव्हा यजमानानं आणलेलं सामान पाहावं, त्यामध्ये जर एखादी वस्तू एखादी गोष्ट विधियुक्ततेनं पूजा करण्यासाठी जर काही कमी असेल, आणली नसेल वस्तू, तर ती पुरोहितानं द्यायची, पुरोहितानं पूर्तता करायची. आपल्याजवळ वस्तू असेल तर ती लगेच त्या पूजेत मांडायची आणि विधियुक्ततेनं पूजा करायची. न केल्यास त्याचं पाप त्या यजमानाला नाही, पुरोहिताला लागतं. नियम कळला ना, कळला का. 11 वाजल्या. आणि मग रावण ह्यासाठी आता झोप उडली त्या गड्याची, तळमळ करत होता, मी रामाचं निमंत्रण स्वीकारले. राम हळदी कुंकून फुलन हे वानरसेना कुठनं बी त्यांची आणेल, त्याचा काय प्रश्न आहे देवा. पण विधियुक्ततेनं रामाची पूजा पूर्ण कशी होणार. शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करायची सर्वेश्वराची,
आणि शंकरांच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करायला पूजेला यजमान राम एकटा कसा बसणार? तो काय एकटा आहे का? तो दुखटा आहे. आणि त्याला पूजेसाठी विधीनं पूर्ण व्हावी पूजा म्हणून जी वस्तू लागणार आहे, जी गोष्ट लागणार आहे ती अशोक वाटिकेत मी आणून ठेवली. सीता लागणार ना, सुपारी बांधून कसं जमल? ते नसलेल्याला चालतोय सुपारी खेळ, पण ते रामाचं झालंय मला माहित आहे, त्याची माझ्याकडेच आहे. विधियुक्ततेनं पूजा कशी पार पडेल? नाविलाज रावण अर्ध्या रात्रीपर्यंत तळमळत होता. अर्ध्या रात्री उठला, महालाचा दरवाजा उघडला, एकही सेवक बरोबर न घेता ताड 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 पावलं टाकत रावण अशोक वाटिकेमध्ये गेला. सीता मातेला त्यानं बघितलं. सीता माता कृष्ण झालेली, नजर जमिनीकडं, आणि सीते मातेच्या जवळ रावण गेला तर ऐकायला त्याला आवाज आला. अर्ध्या रात्री सुद्धा सीतामातेचे ओठ हालत होते आणि शब्द बाहेर पडत होते. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 गोड भजन, पण टायमिंगचा लोड. भजन आहे गोड. सीता मातेला रावणानं सांगितलं, हे सीते, राम उद्या शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत, मला निमंत्रण आहे, पुरोहित मी आहे, आणि रामाच्या शेजारी तू बसलीस पूजेला तर पूजा सत्कारणी लागते, विधियुक्ततेनं पूर्ण होते. रामाची पूजा विधीनं पूर्ण व्हावी यासाठी तुला माझ्या बरोबर यायची तयारी करावी लागेल. पहाटे पुष्पक विमान तुझ्याकडे पाठवून देतो, त्या विमानात बसायचं, माझ्याकडे यायचं, मी तिथं दरबारात लंकेच्या असणार आहे, बाहेर येईन, विमानात बसेन, आपण दोघांनी समुद्र उल्लंघन करायचा. तिथं गेल्यावर विमान जिथं पूजा आहे ना त्याच्या चांगलं मैलभर अलीकडं मी विमान उतरवणार. तू विमानातच बसून राहायचं, मी एकटा पुढं जाणार. फुलं, हळदी, कुंकू, अक्षदा सगळं कसं काय रामाने गोळा केलंय का सगळं ते बघणार. आणि सगळं बघितल्यानंतर मग 2 वानर तुला आणायला पाठवतो, तू त्यांच्याबरोबर यायचं. पण एक ध्यानात ठेव, तू माझी बंदी आहेस, माझ्या बंदिवासात आहेत, माझ्या ताब्यात आहे. तू मन मोकळं करायचं नाही आणि मनानं आपल्या काही तू तिथं वागायचं नाही. नाहीतर तुला बोलावली यायचं गप मी बस म्हणाल तिथं बसायचं. जे रंगाचं फुल व्हायला सांगितलंय त्याच रंगाचं व्हायचं. पाणी तर पाणी, अक्षदा तर अक्षदा, फुल तर फुल. उगं रामाच्या तोंडाकडे बघत बसायचं नाही. हे तर गेल्या गेल्या राम दिसला की म्हणजे हाय तुमचं कसं काय, हाऊ आर यू, बिलकुल बोलायचं नाही. रामाकडं बघायचं नाही, बोलायचं नाही अजिबात. विधीची पूजा व्हावी म्हणून तुला मी घेऊन चाललोय. माझं तत्व एकच आहे सीते, शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा, त्याच्यात माझं वैरत्व मला पुढं आणायचं नाही आणि रामाची पूजा असफल होऊ द्यायची नाही. अशा वाईट विषयाला तिलांजली द्यावी, परमार्थ करावा, सामने आहे परमात्मा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, नको आहे अहंकार, नको आहेत वाईट विषय. पोरं म्हणली महाराज नको असणाऱ्या 2 आणि पाहिजे असणाऱ्या 2 सांगायचं ठरलं होतं, नको असणाऱ्या सांगायला 11 वाजल्या, आता पाहिजे असणाऱ्या 2 गोष्टी सांगायला तुम्ही लंगर तोडायचा आहे का काकडा हितच करायचा आहे. महाराज म्हणले तुम्हाला नाही वेळ तर मी कसा घालतो बघा ना मेळ. महाराज म्हणले नको असणाऱ्या 2 गोष्टी सांगायला मी 2 चरण खर्च केली, पण व्याकरण चातुर्य माझ्याकडे आहे तुकाराम महाराज म्हणले. आणि महाराजांनी काय केलं, नको असणाऱ्या 2 गोष्टी सांगायला जशी 2 चरण लिहिली तशी 2 गोष्टी पाहिजेच्या सांगायला 2 चरण लिहिण्यात वेळ घालवलाच नाही. तुकाराम महाराजांनी शेवटच्या एका चरणातच 2 गोष्टी सांगितल्या. तुका म्हणे शुद्ध मना, तुका म्हणे शुद्ध मना, तुका म्हणे शुद्ध मना, तुका म्हणे शुद्ध मना,
मना तुका म्हणे शुद्ध मना ओ तुका म्हणे शुद्ध मना तुका म्हणे शुद्ध मना समाधान पाहिजे समाधान पाहिजे ओ भक्त कैसा कैसा राहे भक्त कैसा कैसा राहे ओ भक्त कैसा कैसा राहे भक्त कैसा कैसा राहे जसे नको मध्ये अहंकार नको आणि वाईट विषय नको, तसे पाहिजे असणाऱ्या दोन गोष्टी एका चरणात घातल्या व्हावा तुकाराम महाराजांनी. व्याकरण चातुर्य आहे महाराजांचे, व्याकरण कुशलता आहे. दोन पाहिजे असणाऱ्या दोन गोष्टी कशा एका चरणात बघा घातल्या. तुकाराम महाराज सांगतात पाहिजे कुठली गोष्ट, तुका म्हणे शुद्ध मन तुमच्याकडं पाहिजे. देव व्हायचंय ना, मन शुद्ध पाहिजे तुमचं. आणि दुसरी गोष्ट कुठली, समाधान पाहिजे तुमच्याकडं. समाधान ही गोष्ट पाहिजे, समाधान पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, अहंकार नको, वाईट विषय नको. या चार गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या की तुम्ही जसे होता तसे होऊन राहणार. आता आपण दुसरं चरण जे द्रुपद ज्याला म्हणतो ते सोडलं होतं, त्याचा विषय आला. कसं होतं, अहंकार गेला, वाईट विषय गेले की मन शुद्ध होतंय. मन शुद्ध झालं की समाधान निर्माण होतं. आणि समाधान नावाच्या शेतात जे उगवतं पीक त्याचं नाव सुख. आणि सुख शब्दाला आपण वारकरी संप्रदायाने प्रतिशब्द निर्माण केला, सर्व सुखाचे आगर. म्हणजे देव, म्हणजे देव व्हायचंय, देव मिळवायचंय म्हणा किंवा देव व्हायचंय म्हणा, देव मीच आहे हे कळवून घ्यायचंय म्हणा. मग देव व्हायचंय ना, सुख मिळवा. सुख मिळवायचंय का, समाधान मिळवा. समाधान मिळवायचंय का, मन शुद्ध करा. मन शुद्ध करायचंय का, वाईट विषयांना हाकला. मन शुद्ध करायचंय का, अहंकाराला तिलांजली द्या. या अहंकाराला घालवलं, वाईट विषयांना ठोकरलं की मन शुद्ध होऊन समाधान होऊन सुख मिळते. म्हणजे तुम्ही देव आहे हे कळते. आणि जेव्हा मीच देव आहे हे कळेल तेव्हा महाराज म्हणतात काय पाहे उरले ते. काय उरलं मग, मग जैसा तैसा राहे. जैसा तैसा याचा अर्थ कसा, जैसा तैसाचा अर्थ असा, तैसा हृदयामध्ये मी रामू ऐसा. मग जैसा तैसा सर्वा घटी राम देहादेही एक ऐसा. मग जैसा तैसा म्हणजे अहम ब्रह्मास्मी ऐसा. मग जैसा तैसा म्हणजे मी वासुदेव तत्वता ऐसा. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म ऐसा. तू जसा देव होतास, आल्यावर इकडं घोटाळा झाला, इंद्रियांशी केलेलं तादात्म्य, प्रपंच प्रणित अवस्थेची केलेली जमवाजमव, त्यामुळं देहोहम उदयाला आला आणि देवोहम लोपला गेला. पण जेव्हा तो उजेडात येईल, तो मीच आहे हे कळेल, तेव्हा काय उरणार आहे. तू देवत्वाच्या आनंदात, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, गूढ गम्य आनंदाची निर्मिती घेऊन आनंदाचे डोही आनंद तरंग असा राहशील. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी.